निवडणूक आहे आणि म्हणून भारतीय जनता पार्टीचा आज पॅनल पूर्ण उभं करायचा मी निर्णय घेतलेला आहे। आज आमदार साहेब चंद्रकांत पाटील हे जर किती म्हणत असले की ही लढाई खडसे विरुद्ध पाटील आहे असं शब्द तर मी माझ्या तोंडून कधी काढलेला नाही आहे। मी आधी सुरुवातीपासूनच हे सांगते की ही निवडणूक कार्यकर्त्यांची निवडणूक आहे। आपले जे व्यक्तिगत वाद आहे ते चालणारच आहे आणि पुढे राहणारच आहे, तो विषय वेगळा ठेवला पाहिजे। जेव्हा कार्यकर्त्यांच्या निवडणुका येतात तेव्हा आपण कार्यकर्त्यांसाठी आपण लढलो पाहिजे, कार्यकर्त्यांसाठी आपण पुढे आलो पाहिजे आणि ह्या निवडणुकीकडे पण तसं त्यांनी बघितलं पाहिजे। त्यांनी काल आरोप केलेला आहे की रक्षा खडसे यांनी भूखंड दाखलेला आहे। त्यांनी जर आरोप केलेला असेल तर त्यांनी मला प्रूफ करून दाखव, त्यांनी द्यावं। आज ते ज्या गोष्टीसाठी बोलताय की मुक्ताई जे मंदिर आहे त्या परिसरामध्ये केंद्र सरकारच्या माध्यमातून मी तिथे एक हॉल केलेला आहे, तिथे राहण्याची व्यवस्था केलेली आहे। आजही त्याचा मालकीचा हक्क हा ग्रामपंचायतकडे आहे। नक्कीच तिथे माझ्या फाउंडेशनच्या माध्यमातून वारकरी संप्रदायाची मी शाळा तिथे सुरू केलेली आहे। आज 3रं वर्ष तिथे आहे आणि ते याच्यासाठी केलेले आहे की ही मुक्ताईची जन्मभूमी आहे। इथे आपण विद्यार्थ्यांसाठी वारकरी संप्रदायाची शाळा सुरू केली पाहिजे, त्या अनुषंगाने मी ते सुरू केलेलं आहे ना। त्या मुलांकडनं आत्तापर्यंत मी 1ही रुपया मी घेतलेला आहे। त्या मुलांना आपण सगळं तिथे मोफत सगळी व्यवस्था केलेली राहायची, त्यांच्या खाण्याची वगैरे व्यवस्था सगळं मी माझ्या घरून त्यांना देत असते आणि मी ह्या गोष्टीचं मला कधी राजकारण करायचं नव्हतं, कारण की एक सेवाभावाने मी ते कार्य करत होते। एक येणारी पिढी ही चांगली घडली पाहिजे, त्यांचे संस्कार पडले पाहिजे, समाजामध्ये जाऊन येणाऱ्या पिढीला आपली वारकरी संप्रदाय काय आहे ह्याबद्दल माहिती मिळणं गरजेचं आहे। ह्या परिसरामध्ये वारकरी संप्रदायाचं एक वातावरण निर्माण झालं पाहिजे की जेणेकरून आपण चांगलं एक आपलं जे मुक्ताईचं हे तीर्थक्षेत्र आहे किंवा मुक्ताई नावाने आपलं गाव फेमस आहे, तर मुक्ताई चा पूर्ण जो इतिहास आहे तो लोकांपर्यंत या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून पोहोचला पाहिजे, ह्या उद्देशाने मी सुरू केलं। जर माझ्या त्याचं थोडंही स्वार्थ जर जनतेला वाटत असेल तर मला कधी तुम्ही दाखवून द्या किंवा सांगून द्या। आजही तुम्ही जाऊन तिथे बघू शकतात, त्या मुलांशी बोलू शकतात, त्या पालकांशी तुम्ही बोलू शकतात। ते तर ओपन आहे, ते काही मी असं बंदिस्त ठेवलेलं नाही की इथे कोणी जाऊ शकत, सगळे जाऊ शकतात। तुम्ही आत्ताही जाऊन आत्ता जस्ट माझा बाईट घेतल्यानंतर लगेच तिथे जाऊन तुम्ही बघा की ते कोण मुलं आहे, काय तिथे शिकवलं जातं, काय त्यांच्याकडनं म्हणजे मी कधी 1 रुपया मागितलेला आहे किंवा त्यांच्या पालकांना आम्ही कधी सांगितलेलं आहे, हे जाऊन बघा। जर हे काम चुकीचं असेल तर त्यांनी मला सांगावं किंवा जनतेने मला सांगावं, फक्त काहीतरी आरोप करायचे म्हणून ते सांगताय। दुसरी गोष्ट, त्यांनी इथे शाळेची गोष्ट केलेली आहे। माझ्याकडे सरकारची ऑर्डर आहे, जी जागा मी पुनर्वसनची घेतलेली आहे ती सरकारी नियमच्या अनुषंगाने 25 लाख मी तिथे भरलेलं आहे, त्याची ऑर्डर पूर्ण आहे। कोणतीही जागा मी फुकटला हे माझ्या नावावर किंवा माझ्या संस्थेच्या नावावर मी केलेली नाही आहे आणि त्यांच्याकडे पुरावे असतील तर त्यांनी समोर ठेवावे। हे तर डॉक्युमेंट सगळे उपलब्ध आहे, सरकारकडे त्याचा रेकॉर्ड आहे, पण त्यांना एक नावाचीच आमची ॲलर्जी असल्यामुळे ते असं त्यांना जे वाटेल ते धरून लावतात सगळे विषय। दुसरा, आपल्याच मतदारसंघामध्ये आज बोदवडमध्ये नकली नोटा सापडलेल्या आहेत, निवडणुकीच्या पार्श्वभूमी काय बोलणार याविषयी? बघा, ह्या संदर्भातली तर मला अजून माहिती नाही आहे, पण जर असं काही प्रकार होत असेल तर नक्की शासन म्हणून त्याच्यावर कारवाई केली जाईल। त्याच्यात कुठेही कोणाला सोडलं जाणार नाही आणि अशा प्रकारे ह्या निवडणुकीच्या काळामध्ये शासनाच्या माध्यमातून सगळं लक्षपूर्वक काम केलं जातं, शासनही पूर्ण लक्ष ठेवून आहे। त्याच्यामुळे ज्यांनी कोणी हा प्रकार केला असेल तर समोर येऊन त्यांच्यावर कारवाई होईलच। दुसरा, भाजपा कार्यकर्त्याकडे काल 25 लाख रुपये रोकड सापडले असे निलेश राणे यांनी निवडणूक आयोगासोबत छापा मारला होता। अजून त्याचं काही सिद्ध झालेलं नाही आहे। जोपर्यंत पुरावे समोर येत नाही तोपर्यंत मी त्याच्यावर काही भाष्य करावं असं मला काही वाटत नाही। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।